आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक 25 वरती स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या नावाचं एक प्रकरण आहे। पहा मुलांनो, याच्या आधी आपण काही प्रकरणं पाहिलेली आहेत। त्या प्रकरणामध्ये आपल्या असं लक्षात आलेलं आहे की इंग्रज हे आपल्या भारतामध्ये व्यापाराच्या निमित्तानं आलेले आहेत आणि त्यानंतर त्यांनी आपल्या भारतावरती वेगवेगळ्या भागामध्ये राज्य प्रस्थापित केलेलं आहे। आणि मग इंग्रजांच्या बद्दल भारतीय मनात एक वेगळ्या प्रकारचा राग निर्माण झाल्यानंतर एक स्वातंत्र्याची चळवळ सुरू झालेली आपल्याला बघायला मिळते। तर ही स्वातंत्र्याची चळवळ नेमकी सुरू कशी झाली आणि त्याला कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या आणि ही स्वातंत्र्याची चळवळ पुढं नेमकी कोणत्या दिशेने गेली याचा प्रकरण क्रमांक 6 मध्ये आपण अभ्यास करणार आहोत। आता माझ्याकडं या गोष्टीची काही स्लाइड्स आहेत, चित्र आहेत, ती पाहत पाहत आपण हा पाठ पूर्ण करणार आहोत। मला माहिती आहे की इतिहास हा विषय काही विद्यार्थ्यांसाठी थोडासा रुक्ष कंटाळवाणा असू शकतो, परंतु आपण त्याला थोडासा रंजक करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काही दुर्मिळ चित्र, काही जादाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे आणि तो इतिहास तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल अशी मला आशा वाटते। तर आपण सुरू करूया। प्रकरण क्रमांक 6, स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ। मी या ठिकाणी काही स्लाइड तुमच्याशी शेअर करणार आहे। तुमच्या पुस्तकामध्ये चित्र आहेत, माहिती आहे, परंतु मी तुम्हाला जी स्लाइड दाखवणार आहे ती थोडीशी वेगळी, काही दुर्मिळ चित्र, काही नवीन इंटरनेटवरची चित्र तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याची तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये मांडणी मी केलेली आहे। अर्थात आपला तास संपल्यानंतर याची जी PDF फाईल आहे ती मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन, ती पण तुम्हाला नंतरच्या अभ्यासाला उपयोगाला येईल। आपण सर्वांनी शांत राहावं आणि ती स्लाइड पाहावी अशी सर्वांना विनंती आहे। स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ हा पाठ आपण सुरू केलेला आहे। सर्वांना माझी जी स्क्रीन आहे ती शेअर झालेली असेल। पाठाबद्दलची प्रस्तावना आता आपण पाहिलेली आहे, आपण व्यवस्थित पाहू। इंग्रजांनी भारतावरती कब्जा मिळवल्यानंतर त्यांनी इंग्रजी शिक्षण, रेल्वे, पोस्ट अशा सुविधा सुरू केल्या। अर्थात त्यांचा कारभार सुरळीत व्हावा हा त्या पाठीमागचा उद्देश होता, परंतु त्याचा भारतीयांना सुद्धा खूप फायदा झाला, कारण दळणवळण वाढलं, त्याबरोबर लोकचळवळ वाढली। राष्ट्रहितासाठी एखादी राजकीय संघटना स्थापन करावी हा विचार सुद्धा पुढे आला। म्हणजे स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ होण्यास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाली। त्या परिस्थितीचाच आज आपण या पाठामध्ये अभ्यास करणार आहोत। इंग्रजांनी जे इंग्रजी शिक्षण सुरू केलं, रेल्वे, पोस्ट असतील, रस्ते असतील, दळणवळणाच्या सोयी असतील, हे आपल्यावरती फार प्रेम होतं म्हणून सुरू केलेलं नव्हतं। त्यांचा राज्यकारभार व्यवस्थित चालावा म्हणून त्यांनी ते सुरू केलेलं होतं, परंतु आपसुकच भारतीय लोकांना त्याचा फायदा होत गेला आणि स्वातंत्र्य चळवळीला सुद्धा पोषक असं वातावरण निर्माण झालेलं आपल्याला बघायला मिळतं। म्हणजे इंग्रजांनी केलेल्या सोयी सुविधांचा वापर या स्वातंत्र्य चळवळीसाठी नक्की झाला हे आपल्याला अगदी थोडक्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट होतं। या ठिकाणी चित्र मी काही शेअर करतो पहा। इंग्रजांनी जी टपाल सेवा सुरू केलेली आहे, आपल्या भारतामध्ये जे पोस्ट खातं आहे याची जी सुरुवात आहे ती इंग्रजांनी केलेली होती। त्याचबरोबर रेल्वे सेवा सुद्धा इंग्रजांनी सुरू केलेली होती। पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये किंवा आपण पाठीमागच्या धड्यामध्ये पाहिलेलं असेल की मुंबई ते ठाणे दरम्यान पहिली रेल्वे इंग्रजांनी ही काढलेली होती। अर्थात हे रेल्वेचं चित्र पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ही रेल्वे खूप वेगळी आहे। आत्ताची रेल्वे खूप वेगळी आहे। त्यावेळची जी रेल्वे होती ती वाफेच्या इंजिनवरती चालणारी जुन्या पद्धतीची रेल्वे होते, परंतु रेल्वे ही इंग्रजांची देण आहे हे आपल्याला मात्र या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। याच रेल्वेचा वापर करून भारतीय लोक एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतामध्ये जाऊ लागली आणि स्वातंत्र्याची चळवळ आहे ती अधिक जोर धरू लागली हे मात्र आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल। म्हणजे सोयी सुद्धा इंग्रजांनीच दिल्या आणि त्याचा फायदा सुद्धा त्यांच्याच विरोधामध्ये भारतीय लोकांना घेता आल्या हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल। त्यानंतर पुढचा मुद्दा आहे आर्थिक शोषण। आता हे आपल्या पुस्तकातलेच मुद्दे आहेत, पुस्तकामध्ये खूप विस्तृत स्वरूपात लिहिलेले आहेत,
त्याचं मी थोडक्यामध्ये नोट तयार केलेली आहे. आर्थिक शोषण म्हणजे आपल्या भारतीय लोकांच्या खिशातील पैसा इंग्रजांच्याकडे वळवण्याचा एक डाव असा आपण समजू. मुळात इंग्रज जे आपल्या भारतामध्ये आले होते ते काही सहल किंवा पर्यटन करण्यासाठी नक्कीच आलेले नव्हते. त्यांचा जो मूळचा उद्देश होता तो भारतीय संपत्ती त्यांच्या देशामध्ये नेण्याचाच होता. त्यांचा पहिला जो डोळा होता तो शेतकऱ्यांच्या वरती होता, लक्षात घ्या. कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. भारतातला शेतकरी त्याला लागणारी जी अन्नधान्याची पिकं आहे तो पिकवत असे. पण इंग्रज मात्र त्यांना तंबाखू, चहा, नीळ अशी नगदी पिकं घेण्याची सक्ती करायचा. त्याचबरोबर रोख आणि सक्तीनं कर वसूल करायचा. अर्थात त्याच्या पूर्वीचे जे राजे होते ते राजे धान्याच्या रूपाने कर घ्यायचे. कधी कधी जर दुष्काळ पडला तर आपले राजे तो कर सुद्धा माफ करायचे. आणि यांनी मात्र तो कर कोणत्याही पद्धतीचा माफ केला नाही, सक्तीने वसूल केली. त्याचबरोबर जे आपले भारतातले पारंपरिक उद्योग होते, हातमाग असेल, कलाकुसरीच्या वस्तू बनवणारे छोटे छोटे उद्योजक असतील किंवा व्यवसायकर्ते असतील, या सगळ्या लोकांच्या वरती बेकार होण्याची वेळ इंग्रजांनी आणली. कारण इंग्लंडमध्ये बनलेला जो यांत्रिक माल आहे त्याचा खप वाढावा अशा पद्धतीची धोरणं त्यांची होती. मिळून या सगळ्या पोर्शनचा अर्थ काय होतो तर भारताची आर्थिक लूट इंग्रजांनी केली. भारतीयांचा पैसा हा इंग्लंडला वळवण्याचं फार मोठं षडयंत्र इंग्रजांनी केलं आणि त्याचा भारतीय लोकांना मात्र राग येत होता. हळूहळू तो राग सामान्य जनतेमध्ये वाढू लागलेला होता आणि याचाच परिणाम स्वातंत्र्य चळवळीचं जे युग आहे ते सुरू झालेलं होतं. माणसाला आपल्या स्वातंत्र्यावरती जर कुणी गदा आणली किंवा आपला पैसा जर कुणी काढून घेत असेल तर त्याची पटकन जाणीव होते आणि तशीच जाणीव हळूहळू का होईना आपल्या भारतीय लोकांच्या मनामध्ये यायला सुरुवात झालेली होती. मला वाटते आर्थिक शोषण कशा पद्धतीनं इंग्रजांनी केलं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजलं असावं. आपण पुढचा पॉइंट पाहू. पाश्चात्य शिक्षण. पाश्चात्य शिक्षण म्हणजे इंग्रजांनी दिलेलं त्यांच्या पद्धतीचं शिक्षण, याला आपण पाश्चात्य शिक्षण असं म्हणतो. इंग्रजांनी आपला कारभार चालवण्यासाठी उच्च शिक्षित कर्मचारी हवे असत म्हणून त्यांनी पाश्चात्य शिक्षण भारतामध्ये सुरू केलं आणि त्यामुळे अनेक भारतीय उच्च शिक्षण घेऊ लागले. त्यामुळे इंग्रजी शिक्षणाबरोबर देशभक्ती, राष्ट्रवाद ही मूल्ये भारतीयांच्या मनामध्ये रुजली आणि त्याचा परिणाम स्वातंत्र्य चळवळीच्या कामामध्ये झाला. हाही मुद्दा आपण नीट समजावून घेऊ, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगतो. आता इंग्रजांनी भारतामध्ये पाश्चात्य शिक्षण सुरू केले याचा अर्थ भारतामध्ये याच्या आधी शिक्षण मिळत नव्हतं असं नाही. भारतामधलं जे शिक्षण होतं ते पद्धतीचं शिक्षण होतं, पण इंग्रजांना अशा पद्धतीच्या शिक्षणाची बिलकुल गरज नव्हती. त्यांना हवे होते क्लार्क, लेखनिक आणि त्यांच्या राज्यकारभारामध्ये मदत करणारे कर्मचारी. आणि म्हणून त्यांना हवं तसं शिक्षण सुरू केलं, इंग्रजी शिक्षण सुरू केलं आणि त्याचा फायदा भारतीयांना झाला. भारतीय लोक उच्च शिक्षण घेऊ लागले आणि इंग्रजी शिक्षणाबरोबरच मग बाहेरच्या देशातली राजकीय परिस्थिती काय आहे, लोकशाही म्हणजे काय असते, नंतर लोकांचे अधिकार काय असतात, याचं आपोआप ज्ञान भारतीय लोकांना मिळायला लागलं. म्हणजे थोडक्यात काय की आपला जो अगोदरची जी पिढी होती एक विशिष्ट शिक्षण घेणारी, ती आता नवीन शिक्षण घेणारी पिढी तयार व्हायला लागल्यामुळं साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर लोक शहाणी बनली. आणि ही शहाणी बनलेली लोक अधिक प्रखर देशभक्त, राष्ट्रवादी अशी असल्यामुळं त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्य चळवळीबद्दल एक प्रेम निर्माण झालं आणि पुढच्या काळामध्ये इंग्रजांना प्रखर असा विरोध सुरू केला. म्हणजे इंग्रजांनी दिलेलं जे शिक्षण आहे त्या शिक्षणाचा उलटाही परिणाम असा झाला की भारतीय लोक शहाणी झालेले आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे मगाशी आपण पाहिलं की आर्थिक कोंडी केल्यानंतर भारतीय लोक कशी शहाणी झाली आणि त्याच्यानंतर पाश्चात्य शिक्षण दिल्याच्या नंतर भारतीय लोकांच्या मध्ये कसा बदल झाला हे आता आपण पाहिलं. आपण पुढे जाऊ. पाश्चात्य शिक्षण देणाऱ्या काही इंग्रजांनी काढलेल्या कॉलेजेसची, शाळांच्या इमारती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्या आपल्याला पुस्तकामध्ये कुठेही बघायला मिळत नाहीत. तुमच्यासाठी खास त्या तयार केलेल्या आहेत, काढलेल्या आहेत. पुढचा पॉइंट आहे भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास. आपल्या सर्वांना माहिती असेल की भारताला प्राचीन इतिहास आहे, परंपरा आहे. खूप जुना देश आहे. आपल्या जगातला काही देश जुने आहेत प्राचीन, त्यातला हा भारत देश आहे. आणि ह्या प्राचीन
भारताचा अभ्यास करण्यासाठी इंग्रजांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. आता विद्यार्थ्यांनी मला सांगा की इतक्या लांबून येऊन, साता समुद्र पलीकडून येऊन भारताचा अभ्यास यांना कशासाठी करायचा होता? कारण हे काही थोड्या दिवसासाठी इथं आलेले इंग्रज नव्हते, त्यांना बराच काळ किंवा कायमच या ठिकाणी राहायचं होतं. आणि म्हणून भारताची परंपरा कशी आहे, भाषा कशी आहेत, सण कसे आहेत, याचा चांगला अभ्यास करण्यासाठी एशियाटिक सोसायटीची स्थापना त्यांनी केलेली होती. आणि इंग्रज जर भारताचा अभ्यास करत असतील तर मग आपण का करू नये? आणि म्हणून पुणे या ठिकाणी डॉक्टर भाऊदाजी लाड आणि डॉक्टर रा.गो. भांडारकर यांनी भांडारकर प्राच्य विद्या मंदिर ही संस्था स्थापन केली. विद्यार्थी मित्रांनो, आजही ही संस्था पुणे या ठिकाणी कार्यरत आहे. म्हणजे अस्मिता जागी झाल्याच्या नंतर इंग्रज ते करतायत तर आपणही भारताचा अभ्यास करावा या उद्देशानं भारताचा अभ्यास भारतीय लोकांनी सुरू केला. त्याच्या काही चित्रांचा आपण अभ्यास करू. तुम्हाला समोर डॉक्टर भाऊदाजी लाड आणि डॉक्टर रा.गो. भांडारकर यांची चित्र दिसत आहेत आणि त्यांनी स्थापन केलेली पुणे या ठिकाणची भांडारकर प्राच्य विद्या मंदिर याची ती इमारत दिसते. विद्यार्थ्यांनी फोन आडवा करा म्हणजे तुम्हाला ते चित्र फुल दिसेल. आणि जर समजा तुम्हाला एखादं चित्र बघायचं असेल तर चित्रावरती असं झूम केलं तरी तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल. ठीक आहे, आपण पुढचा पॉइंट घेऊ. वृत्तपत्रांचं कार्य. आता आपल्याला माहिती आहे की दैनिक, वृत्तपत्र याचा अर्थ दैनिक, वर्तमानपत्र. हा दैनिकांचं आत्ताचं कार्य आपल्याला माहिती आहे. जगामध्ये जे काही घडतं ते आपल्या पर्यंत पोहोचवण्याचं काम वर्तमानपत्र करत असतात. अर्थात नव्या जमान्यामध्ये दूरदर्शन, टीव्ही चॅनल सुद्धा आलेले आहेत. मात्र वर्तमानपत्र हे स्वातंत्र्य काळामध्ये किंवा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये नेमकी कोणती भूमिका निभावत होते त्याची माहिती आपण या भागामध्ये पाहणार आहोत. या काळामध्ये पेपर छापणे आणि प्रकाशित करणे याचे बरेचसे हक्क इंग्रजांना होते, कारण सत्ताच इंग्रजांची होती. इंग्रजी वर्तमानपत्र इंग्रज काढायचेच, पण त्याचबरोबर प्रादेशिक भाषेतली काही वृत्तपत्र सुद्धा भारतीय विद्वान माणसांनी काढलेली होती. आपल्या भाषेत हिंदी असेल, मराठी असेल, त्यामध्ये पहा वर्तमानपत्रांची नावं. दर्पण आहे, अमृत बाजार पत्रिका आहे, प्रभाकर आहे, केसरी आहे, मराठा आहे. यातलं केसरी वर्तमानपत्र आजच्या तारखेला सुद्धा चालू आहे, आपण पाहू शकता. मग आता ह्या वर्तमानपत्रांचा आणि स्वातंत्र्य चळवळीचा नेमका काय संबंध आहे ते आपण समजावून घेऊ. पहा, ही जी वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रातून इंग्रज सरकारच्या धोरणावरती ही टीका केली जात असे. परिणामी स्वातंत्र्याची चळवळ जास्त चांगल्या प्रमाणामध्ये जोर धरायला लागली. म्हणजे इंग्रज जी काही धोरणं राबवत होती ती धोरणं जर वर्तमानपत्रातून मांडली गेली तर ती लोकांना वाचायला मिळायची आणि लोकांच्या मनामध्ये इंग्रजांच्या बद्दल हा राग यायचा, असंतोष निर्माण व्हायचा. म्हणजे एक चांगलं कार्य वर्तमानपत्रांनी त्या काळामध्ये केलं. अर्थात समाज प्रबोधनाचं काम सुद्धा वर्तमानपत्र करायची, परंतु स्वातंत्र्याच्या चळवळीबरोबर जर वर्तमानपत्रांचं कार्य आपण पाहिलं तर त्यांनी इंग्रजांच्या बद्दलचा जो असंतोष आहे तो पसरवण्याचं खूप मोठं काम वर्तमानपत्रांनी केलं. आणि स्वातंत्र्याच्या या संपूर्ण इतिहासामध्ये वर्तमानपत्रांचं कार्य आपण कधीच विसरू शकणार नाही. काही जुनी वर्तमानपत्र आपल्याला मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी दाखवणार आहे. यामध्ये सांगितलेली पहा आपण या ठिकाणी तुम्हाला दर्पण, केसरी, अमृत बाजार पत्रिका, मराठा ही वर्तमानपत्र दिसत आहेत. आणि काही अजून ज्या आजची वर्तमानपत्र जर तुम्हाला पाहायची असतील तर ती पण मी माहिती तुमच्यासाठी काढल्या. एकूण 11 आहेत. पहा, संपादक कोण आहेत? 22 आहेत. किती आहेत बघा? दर्पण, दिग्दर्शन, प्रभाकर, ज्ञानोदय, ज्ञानसिंधू, शतपत्रे, ज्ञानप्रकाश. त्यानंतर या बाजूचे बघा अरुणोदय, निबंधमाला, अशी कितीतरी वर्तमानपत्र या काळामध्ये निघालेली होती. आणि यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या कामामध्ये पुढच्या काळामध्ये खूप चांगला हा मदत केलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. त्यातलं केसरी नावाचं वर्तमानपत्र आजही आपल्याला बघायला मिळतं. नंतर भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, त्याला इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणतात. आता पहा आपल्या राजकीय पक्षामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस आहे, हाताचा पंजा, तुम्हाला माहिती असेल. ही जी काँग्रेसची स्थापना आहे ती 28 डिसेंबर 1885 साली झालेली आहे. आज तो राजकीय पक्ष आहे, पण त्यावेळी मात्र भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी
एकत्र आलेल्या लोकांची संघटना म्हणून भारतीय राष्ट्रीय सभेचा उल्लेख केला जातो. भारतीय राष्ट्रीय सभा म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेस, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ही नेमकी स्थापन कधी झाली ते पहा, कशी झाली ते पहा. मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल पाठशाळा आहे आणि त्या ठिकाणी या काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं. वेमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष होते. ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम हा इंग्रजी अधिकारी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतलेला होता काँग्रेसची स्थापना करण्यामध्ये. आणि 72 प्रांतातले प्रतिनिधी सहभागी झालेले होते. म्हणजे आज ज्या पद्धतीने आपण महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात अशी राज्य म्हणतो, तेव्हा अशी काही विशिष्ट अशी राज्याची नावं नव्हती, प्रांत होते. आणि ह्या 72 प्रांतातून लोक एकत्र आलेले होते. आणि ह्यावेळी खऱ्या अर्थानं भारत एक होताना आपल्याला दिसत होता. आणि एक होण्यापाठीमागचा उद्देश एकच, हा जो गोरा आलेला आहे त्या गोऱ्याला फक्त हकलून द्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, गोरा समजून घ्या, गोरा साहेब याचा अर्थ इंग्रज सरकार. त्यांनी जो जुलूम केलेला होता त्या जुलमाविरुद्ध ही भारतीय लोकांनी तयार केलेली जी पहिली संघटना आहे त्या संघटनेचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय सभा. तिचाच परत राजकीय पक्षामध्ये रूपांतर झालेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर आपण राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट पाहणार आहोत. ही नेमकी कशासाठी राष्ट्रीय सभा तयार करण्यात आलेली? 4 उद्दिष्ट आहेत, सोपी उद्दिष्ट आहेत. परीक्षेमध्ये आपल्याला यावरती प्रश्न येतात. विविध भागातील लोकांना एका व्यासपीठावर आणणे. भारत खूप मोठा देश आहे. काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा आकार जर पाहिला तर विस्तीर्ण असा देश आहे. आणि तिथं वेगवेगळी धर्माची, वेगवेगळी भाषा बोलणारी, वेगवेगळी चाली परंपरा असणारी जी लोक आहेत, या लोकांना कुठेतरी एक व्यासपीठ मिळणं गरजेचं होतं. आणि ह्या एका व्यासपीठावरती आणण्यासाठी राष्ट्रीय सभा ही स्थापन करण्यात आलेली होती. नंतर भारतीय लोकांच्या काही समस्या होत्या, त्या समस्या जाणून घेणे, सोडवणे यासाठी सुद्धा राष्ट्रीय सभेचा वापर होणार होता. लोकांच्या मध्ये ऐक्य भावना वाढवणे आणि राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे. अर्थात त्यावेळी इंग्रजांची सत्ता आहे, तरीही आपल्या भारताची उन्नती झाली पाहिजे अशी भावना ठेवणारी लोक होती. आणि राष्ट्रीय सभेचं हे एक प्रमुख उद्दिष्ट होतं. मला वाटतं राष्ट्रीय सभेची उद्दिष्ट तुम्हाला नंतर मी फाईल पाठवल्याच्या नंतर ही तुम्ही लिहून घ्या. हे खूप महत्वाची गोष्ट आहे आपल्या आत्ताच्या प्रकरणातली. त्यानंतर स्वातंत्र्य चळवळ ही पुढे नेत असताना आपल्यामध्ये 2 भाग तयार झालेले होते, मवाळ युग आणि जहाल युग. आता हे मवाळ युग, जहाल युग आपल्या पुस्तकामध्ये 2 सेपरेट पानावरती दिलेला आहे. मी तुम्हाला तुलनात्मक दृष्ट्या एकाच पेजवरती ते दोन्ही तुम्हाला समजून सांगणार आहे. मवाळ आणि जहाल शब्दामधूनच तुमच्या लक्षात येईल की मवाळ म्हणजे थोडीशी मृदू माणसं, प्रेमळ माणसं, की जास्त संघर्ष न करणारी, आणि जहाल म्हणजे थोडीशी रागीट माणसं, संघर्ष करणारी माणसं. असे नेते मंडळींचे 2 गट होते. काँग्रेसचेच हे 2 भाग आहेत. कालखंडासहित त्याचा आपण फरक समजावून घेऊ. इसवी सन 1885 ते 1905 हा साधारण मवाळ युग म्हणून ओळखला जातो. गोपाळकृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे मवाळ गटाचे हे नेते आहेत. यांचा विश्वास कशावरती आहे? सनदशीर मार्गाने मागण्या करण्यावरती त्यांचा विश्वास आहे. म्हणजे इंग्रजांशी जर स्वातंत्र्य मागायचं असेल, काही मागण्या करायच्या असतील तर मोर्चा काढायचा, मागणी करायची. तिथं संघर्ष कोणत्याही पद्धतीचा करायचा नाही, शांततेनं आंदोलन करायचं. अशा पद्धतीचं हे मवाळ युग आहे. आणि जहाल युग बरोबर त्याच्यापेक्षा विरुद्ध आहे, हे लक्षात घ्या. 1905 ते 1920 म्हणजे ज्या ठिकाणी मवाळ युग संपतं त्याच ठिकाणी जहाल युग सुरू होतं. याचे नेते कोण आहेत पहा? लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांची चित्रही आपण बघू शकतो. हे 3 नेते आहेत जहाल युगाचे. त्यांना भारतीय इतिहासामध्ये लाल, बाल आणि पाल म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांची नावं आहेत फक्त. अर्थात लाल म्हणजे लाला लजपत राय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल याचा अर्थ बिपिनचंद्र पाल. हे जहाल युगाचे नेते आहेत. स्वातंत्र्यासाठी अधिक कडवा संघर्ष केला पाहिजे यावरती त्यांचा विश्वास आहे. म्हणजे वेळ प्रसंगी रक्तपात, वेळ प्रसंगी लाट्या काट्या, वेळ प्रसंगी बंदूक, अशा पद्धतीची जी कडवा संघर्ष आहे या विचारांचा हे जहाल युग आहे. आणि दुसरं आधी पाहिलं ते मवाळ युग आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं ते कुणी मवाळ युगाने किंवा कुणी जहाल युगाने असं नाही मिळालेलं. ह्या दोन्ही युगाचा
एकत्रित परिणाम म्हणून आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारच्या नेत्यांचं श्रेय हे समानच आहे. हा भाग आपण समजला असेल तर आपण पुढे जाऊ. लोकमान्य टिळकांचं जे जहाल युगातलं जे कार्य आहे ते आपल्या सर्वांना परिचित आहे. त्याबद्दल मी तुम्हाला जादा माहिती सांगणार आहे. केसरी आणि मराठा ही 2 वर्तमानपत्र त्यांनी काढलेली होती. त्यातून ते इंग्रजांच्या विरुद्ध अग्रलेख लिहायचे, असंतोष पसरवण्याचे काम करायचे आणि म्हणून तर इतिहासामध्ये लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं जातं. त्यांना अनेक वेळ तुरुंगवासही भोगावा लागलेला होता आणि तुरुंगात असताना, मंडालेच्या तुरुंगात असताना गीता रहस्य नावाचा त्यांनी असा ग्रंथ लिहिलेला होता. त्यांची धारणा होती की लोकांनी एक झालं पाहिजे आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे. आणि मग एक होण्यासाठी मार्ग कोणता, तर कोणता तरी उत्सव पाहिजे आणि त्यासाठी 2 उत्सव त्यांनी सार्वजनिक करण्याचा प्रयत्न केला. एक आहे गणपती उत्सव आणि दुसरा आहे शिवजयंती. हा घरोघरी होणारा सण त्यांनी रस्त्यावरती सुरू केला आणि त्या माध्यमातून लोकांची एकी वाढवली, ऐक्य वाढवलं. त्यांनी जी परंपरा सुरू केली गणपती उत्सवाची आणि शिवजयंतीची, मित्रांनो आजही आपल्या देशामध्ये, भारतामध्ये गणपती उत्सव मंडळामधून साजरा केलेला दिसतो आणि शिवजयंती सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरी करत असतो. कारण त्यावेळी त्याची आवश्यकता होती, आजही त्याची आवश्यकता आहे. समाजसेवा करण्यासाठी आज या गणपती उत्सवाचा, शिवजयंतीचा वापर आपण करत असतो. तर टिळकांचं कार्य हे खूप मोठं आहे. याच दरम्यान एक घटना घडलेली होती पुणे या ठिकाणी. त्या घटनेची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि ती घटना भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या घटनेतील खूप महत्वाची घटना म्हणून इतिहासामध्ये तिचा उल्लेख केला जातो. मवाळांनी स्वातंत्र्य चळवळीचा पाया घातला आणि जहालांनी तो पुढे नेला. म्हणजे सुरुवात चळवळीची मवाळ लोकांनी जरी केली असली तरी जहाल लोकांनी तो स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेलेली होती. पुणे या शहरामध्ये प्लेग साथीच्या आजाराने थैमान घातलेलं होतं आणि 1897 हे साल होतं आणि ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तिथे एक अधिकारी नेमलेला होता, त्याचं नाव आहे रँड. त्यानं जनतेवरती जुलूम केला आणि त्याचा बदला चाफेकर बंधूंनी घेतला. 3 चाफेकर होते आणि रँड नावाच्या अधिकाऱ्याला गोळ्या घालून त्यांनी हत्या केली. मुलांनो ही घटना आपल्याला युट्यूबवरती सुद्धा बघायला मिळेल. गोंद्या आला रे अशा पद्धतीचं एक शब्द टाईप करून तुम्ही युट्यूब बघू शकता. त्याच्यावरचा चित्रपट सुद्धा चाफेकर बंधूंचा आहे. ही घटना मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज जसं आपल्या संपूर्ण देशभर कोविड किंवा कोरोनाची साथ आलेली आहे, तशी 1897 साली प्लेगची साथ आलेली होती. प्लेग हा सुद्धा एक तापाचा आजार होता. तो उंदरापासून पसरला होता अशा पद्धतीची माहिती आहे. ज्या रुग्णाला हा प्लेग व्हायचा त्याच्या काखेमध्ये गाठ तयार व्हायची आणि ती गाठ फुटली की काही दिवसातच तो रुग्ण दगावायचा, मरायचा. अशी गावं, अर्धी गावं त्या प्लेगच्या साथीमध्ये जात होती आणि अशा वेळी त्यांना पकडण्यासाठी, त्यांना उपचारासाठी दाखल करून घेण्यासाठी जी यंत्रणा असते त्या यंत्रणेचा प्रमुख होता अधिकारी, त्याचं नाव आहे रँड. परंतु भारतीय लोकांची, पुण्याच्या लोकांची अशी कल्पना झालेली होती की हा रँड उपचार करण्याऐवजी जुलूम करतोय. उदाहरणार्थ पेशंटला नेण्यासाठी त्यांचे पोलीस यायचे आणि पोलीस उचलून नेण्यासाठी अगदी घरापर्यंत, देवघरापर्यंत जायचे आणि मग ते पुण्यातल्या लोकांना ते सहन होत नव्हतं आणि त्याचा राग हा चाफेकर बंधूंना आलेला होता. रँड ज्या मार्गाने येत असे त्या मार्गावरती आधीच दबा धरून हे चाफेकर बंधू बसलेले होते आणि त्यांनी रँडच्या दिशेनं गोळ्याच्या फैरी झाडल्या आणि त्यामध्ये रँडला त्यांनी संपवलं, रँडची हत्या केली. विद्यार्थी मित्रांनो, रँडची हत्या केल्यानंतर इंग्रजांनी चाफेकर बंधूंना शिक्षा तर केलीच असेल. काय वाटतं रे तुम्हाला, काय शिक्षा दिली असेल? जरा आवाज हे करून कुणीतरी सांगा, काय शिक्षा दिली असेल? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. फाशी दिली त्यांना. आणि याच प्रकरणामध्ये लोकमान्य टिळक यांना सुद्धा इंग्रजांनी तुरुंगामध्ये टाकलं. अर्थात लोकमान्य टिळकांचा या घटनेशी कोणताही संबंध नव्हता, तरी त्यांनी तुरुंगामध्ये टाकलं आणि शिक्षा सुद्धा केली. या पाठाची वेळ आपल्याला संपत आलेली आहे.
एक 5-6 मिनिटाचा वेळ आहे, फक्त एक पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. बंगालची फाळणी 1905 साली बंगालची फाळणी झाली. ही घटना थोडीशी समजायला कठीण आहे, पण मी तुम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगतो. आज जसे आपले महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, पश्चिम बंगाल अशी राज्य आहेत, तशी त्यावेळी प्रांत होते आणि त्या प्रांतामध्ये बंगाल नावाचा एक मोठा भाग होता. त्या ठिकाणी हिंदूही राहत होते आणि मुस्लिमही राहत होते. मात्र हिंदू आणि मुस्लिम जर एकत्र आले तर इंग्रजांना मोठ्या प्रमाणावरती विरोध होणार हे इंग्रजांना माहिती होतं. त्यामुळे त्यांच्या राज्य करण्याचं एक धोरण असायचं, फोडा आणि राज्य करा. म्हणजे आपल्या आपल्यामध्ये जर भांडणं लावली तर यांची शक्ती कमी होते हे इंग्रजांना पक्क माहित होतं. म्हणून त्यांनी असं ठरवलं की बंगालचे 2 तुकडे करायचे, 2 भाग करायचे. आणि भाग करत असताना त्यांनी लोकांना काय सांगितलं की बंगाल प्रांत खूप मोठा आहे, राज्यकारभार नीट करता येत नाही, म्हणून आपण त्याचे 2 भाग करूया. त्याच्यामध्ये पूर्व बंगाल, त्याच्यामध्ये बहुतेक मुस्लिम समाज राहत होता आणि पश्चिम बंगाल याच्यामध्ये हिंदू समाज राहत होता. आणि हा बंगालची जो फाळणी करणारा अधिकारी आहे त्याचं नाव आहे लॉर्ड कर्झन. आपल्याला चित्रामध्ये हा दिसतोय, हा लॉर्ड कर्झन आहे. आणि ही घटना आहे 1905 सालची. बंगालची फाळणी केली. आता ही जी बंगालची केलेली जी फाळणी आहे ती माणसांना आवडलेली नाही. बंगालच्या माणसांना तो सोडाच, भारतातल्याही माणसांना ती आवडली नाही. बघा ना, आता समजा आपल्याला आपला कराड तालुका म्हणून आपल्याला किती प्रेम असतं आणि जर कराड तालुक्याचे जर 2 भाग केले आणि त्याचे 2 तालुके केले तर ते आपल्याला आवडणार नाही. अगदी तशाच पद्धतीनं बंगालची फाळणी केलेली लोकांना मात्र आवडलं नाही, त्यांनी निषेध केला. आता हा निषेध इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये केला की त्याचा परिणाम इंग्रजांना ती फाळणी रद्द करावी लागली. आता ती फाळणी नेमकी रद्द कधी केली, किती दिवस ही बंगालची फाळणी त्यांनी ठेवली होती, कारण काय दिलं होतं हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. पण त्यासाठी भारतीयांना करावं लागलेलं होतं वंगभंग चळवळ. वंगभंग चळवळ या शब्दाचा अर्थच असा आहे, बंगालची फाळणी केली त्याच्या विरोधी केलेली चळवळ. वंगभंग, भंग म्हणजे तोडणे मोडणे, वंग म्हणजे बंगाल, बंगालच्या फाळणीच्या विरोधासाठी केलेली चळवळ. मोठं आंदोलन केलेलं होतं. सगळीकडं विद्यार्थी, मोठी माणसं वंदे मातरमचा नारा देत होती, मोर्चे काढत होती, आंदोलन करत होती. शाळा महाविद्यालय सुद्धा विद्यार्थ्यांनी बंद करून केलेली होती. एक मोठं आंदोलन या ठिकाणी चित्रामध्ये तुम्हाला दिसेल. ठिकठिकाणी सभा आयोजित केल्या जात होत्या आणि सभेमध्ये इंग्रजांच्या विरुद्ध हे वंगभंग आंदोलन केलं जात होतं. या वंगभंग आंदोलनाचे जे प्रमुख नेते होते ते नेते कोण होते बघा, आनंद मोहन बोस, रवींद्रनाथ टागोर आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी या नेत्यांनी या वंगभंग आंदोलनाचं हे नेतृत्व केलं. आणि इंग्रजांना हे आणि आंदोलन आहे ना याचा विचार करायची वेळ आली, कारण ती बंगालपुरती चळवळ न राहता ती संपूर्ण भारतामध्ये चळवळ गेली. या चळवळीनं 1911 साली मात्र बंगालची फाळणी रद्द करावी लागली. हा बोला. बंगालची फाळणी रद्द करावी लागली आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी घटक एवढाच पुरतोय आणि या घटकानंतर आपण थांबतोय.